छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही, यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसच्या भाई जगतापांनी प्रश्न उपस्थित केल्याचं आपण पाहिलं। त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यावर विरोधकांची दातखिळी बसणारच, कारण आव्हाड आणि पवारांची अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत, जेणेकरून देवेंद्र फडणवीसांनी असा प्रतिप्रश्न करून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं। नेमकं प्रकरण काय, पवारांचा आणि आव्हाडांचा छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विविध ठिकाणी कसा दिसून आला, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत साक्षात सावंत। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। यात विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना मुद्दा निघाला तो राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या तोंडून झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा। मात्र त्यानंतर सोलापूरकरांनी माफी मागण्याचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला। आता या सर्वांचं राजकारण केलं जाते ते समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर। अबू आझमींनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना चक्क औरंगजेबावर स्तुतिसुमने उधळली होती। औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे। औरंगजेबाने अनेक मंदिरं बांधली। मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही। उलट औरंगजेबाच्या काळात भारतवर्षाची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत पोहोचली होती। त्यावेळी आपला GDP 24% होता। तेव्हाचा भारताला सोने की चिडिया म्हणून म्हटलं जात होतं। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही धर्माची नसून राजकीय होती, असं काहीसं मत अबू आझमींनी मांडलं होतं। त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अबू आझमी यांनी माफी मागावी अशी देखील मागणी त्यावेळी करण्यात आली होती। मात्र या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं असून अधिवेशन संपेपर्यंत ते निलंबित आमदार असणार आहेत। हे कदाचित विरोधी पक्षातील नेत्यांना चांगलंच झोंबल्यामुळे त्यांनी लगेच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांचा मुद्दा उचलून धरला। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया या माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केलाय। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका, नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा। आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे। उत्तर ऐका ना आपण, उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा। त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? वास्तविक शरद पवारांनी पुण्यातील एका ग्रंथ प्रकाशन सोहळ्यातही दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांचे शिवाजी महाराजांना घडवण्यात योगदान काय, असा सवाल केला होता। इतकंच नव्हे तर आपण पाहिलं असेल की शरद पवारांनी त्यांच्या कुठल्याही जाहीर सभेत हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे असाच कायम उल्लेख केला। तो त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचाही होता, मात्र त्याबाबत कधी चकार शब्दही त्यांनी काढलेले नाही। यावर एप्रिल 2022 मध्ये ठाण्यात झालेल्या मनसेच्या उत्तर सभेत अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना छानपैकी समाचार घेतला होता। बरं, महाराजांवरती आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहून ठेवलं, संभाजी राजांवरती आमच्या शिवाजी सावंतांनी लिहून ठेवलं, बाबासाहेबांनी लिहिलं, आमच्या मेहेंदळींनी लिहिलं, अनेक लोकांनी लिहिलंय। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज महाराष्ट्रासमोर आणले। पण घराघरामध्ये जर समजा शिवाजी महाराज कोणामुळे जर पोचले असतील तर ते फक्त बाबासाहेब पुरंदरेंमुळे पोचले, हे नाकारून चालणारच नाही तुम्हाला। आणि हे कोणीही मान्य करतं, मग त्यांची व्याख्यानं असू देत, त्यांची पुस्तकं असू देत, तर काही असू देत। पण आम्हाला इतिहास नाही बघायचा आहे,
आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसांनी लिहिलं ते बघायचंय. आम्ही आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास सांगणार नाही आहोत. आम्ही आमच्या मराठेशाहीचा इतिहास सांगणार नाही आहोत. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना आम्ही त्याच्यामध्ये फोड करणार. फोड काय करणार की बघा पेशव्यांनी चालवलेलं, पेशव्यांनी केलेली गोष्ट. काय पवार साहेब काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने या महाराष्ट्र राज्यामधला जातीपातीचा हा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण तुमच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही. ऑक्टोबर 2022 मध्ये अभिजित देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा मराठा साम्राज्याच्या इतिहासावर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुबोध भावे आणि शरद केळकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात दाखवलेला अफजल खान वधाचा सीन तेव्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्या सीनवरून बरेच वादविवाद झाले. मात्र विरोध करायची पण एक सीमा असते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे ती सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये शो सुरू असताना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी गुंडगिरी करत शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाशी संबंधित एक पत्रकार परिषद जितेंद्र आव्हाड यांनी घेतली होती. त्यात मात्र त्यांनी छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यावर अक्षरशः चिखलफेक केल्याचं समोर आलं. झोपलेला अफजल खान, अरे 6.25 फूट अफजल खान, 6.25 फूट. अरे त्याच्यातला ग्रेटनेस हा आहे की अफजल खानाची मगर मिठी 6 फूट इंच तसा मिठी मारतोय. छोट्या असलेल्या अशी म्हणजे उंचीनी कमीच होते ना अफजल खानापेक्षा, आणि त्याच्यात अफजल खान झाडकन खाली पडतो. ह्याचा विचार करा. त्याला मांडीवर झोपून दूध पाजत होते. आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कोणाला व्हाव्या हा त्यांचा प्रश्न. पण छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अशी विधानं त्यांनी करणं हे चुकीचेच आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये पुण्यात आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वादग्रस्त विधाने करत जाहीरपणे अवमान केला होता. तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी तर वेळोवेळी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याची असंख्य उदाहरणं आहेत. त्यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. ताजं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी त्यांनी महाराजांना सोशल मीडियावरून चक्क श्रद्धांजली वाहिली होती. अद्यापही त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही. एखाद्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवाजी महाराजांचा असा अवमान करणे याला देशद्रोह म्हणावं नाहीतर काय. त्यामुळे शिवरायांचा अवमान कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही हे मात्र निश्चित. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.